स्पेशल होणार आहे. मी वरून बंजारी वळटोकेचा रस्ता करून चाललो आहे. आज 17/2/2024 आणि आज आपण आग्र्यामध्ये पोहोचलेलो आहे. काल रात्रीच आग्र्यामध्ये पोहोचलो आहे. आता आपण इथं आग्र्यातून पुढे चाललो आहे. आत्ता आपण लाल किल्ल्याकडे चाललो आहे, कारण की त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. त्याच्या पाया पडायला चाललो आहे. तिथनं पाया पडून आपण पुढं जाणार. चला निघालो आता पुढं. आपण काल इकडं हॉटेलकडे यायचं म्हणून जर आपल्या रूटच्या बाहेर जर एक 4-5 किलोमीटर आलो होतो, तर परत ते 4-5 किलोमीटर मागं जायचं तिथं आणि मग पुढं आपल्या रस्त्याला लागायचं. चला तर भावांनो, आता हे बघा मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. मी आता आग्र्यामध्ये लाल किल्ल्याच्या समोर उभा आहे. हे बघा लाल किल्ला. वरती जो आता जो झेंडा जो दिसतोय, आत्ता जो आपला तिथं भगवा झेंडा जो आहे, जो नवीन दिसतोय, तो आत्ता आपणच लावला आहे. वाईतून घेऊन आलो होतो मी तो झेंडा इथं लावण्यासाठी. आता इथं पण वाईतला झेंडा इथं लावलेला आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर भावांनो, मागे जे तुम्हाला दिसतंय ते दसरा घाट आहे. आणि आता हे बघा ताजमहल. लाल किल्ल्याची भिंत आहे. नाश्ता करायला थांबलोय. मिक्स पराठा आणि हे आपल्या डाळीचं वरण, एक नंबर. नाश्ता केला आहे. आता आपण पुढे निघालोय. ऊन तर आता लगेच कडक पडायला लागलंय. बघूयात कुठपर्यंत जातोय आता आपण. लागला आपल्याला जाताना छोटासा. चला आज आपलं दुपारचं जे आपण आराम करतोय ते हीच ती जागा मरेघाट आहे, स्मशानभूमी आहे. चांगलं इथं हवेशीर, काही विषय नाही. 4 वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला. परत कुठं थांबायचं. आज सकाळीच वाटतं कुणाला तरी इथं अग्नी दिली आहे. ठीक आहे, त्यांना शांती लागू. चला जेवण करूयात, मग आराम. आपण मरेघाटात थांबलोय आज आणि जेवायला पण इथं मागं हे घर आहे यांचं. इथं आपली सायकल. जेवायला मी तर दिवसातून इथं 4 वेळा आंघोळ करतो, पण सायकलला आपण काय आंघोळ घालत नाही. म्हणलं आता सायकलला आपण आज जराशी आंघोळ घालावी. मस्तपैकी सायकल पण धुवून झाली आता आपली. तर पॅकिंग करू आपण थोड्या वेळात आणि निघूयात. सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आपण इथंच थांबलो होतो. मोजधाम ह्याच मरेघाटावरती आपण थांबलो होतो. तर ठीक आहे, आतमध्ये सावली वगैरे पण होती. आता आपण पुढं निघालोय अलीगडकडं. बाहेर रोडला लागलो आपण. असाच आहे सगळा सिंगल रोड. हळूहळू आता या पट्ट्यातनं जायचं. चला एक छोटंसं असं गावातनं गेल्यासारखं चाललो आहे आपण. माझ्या रूटमध्ये असं बाजारपेठ वगैरे असं लागले सगळं मला. माणसं वगैरे नाही का. 7 वाजलेत. अजून आपल्याला 25 किलोमीटर जायचं आहे. 20 ते 25 किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला. चला मी ते एका जंगलसारख्या एरियामध्ये तिथनं जायचं आहे आपल्याला. तिथं मोर ओरडतात. खूप वेळ झालं की आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये येईल आवाज, पण काही येत नाही आहे. मी थांबलो तेवढ्यासाठीच की मोराचा आवाज आपल्या ह्याच्यात रेकॉर्ड होईल. जाऊ दे, चला. 8 वाजलेत. एक टोल नाका लागला इथं. अजून एक आपल्याला नाही म्हणलं तर एक 14-15 किलोमीटर जायचं आहे. पोचूयात आपण लवकरच. चला आता इथं मंदिरात आपण आता आलो आहे. तर तुम्हाला रूम बघायची असेल तर बघा. मी सायकल लावली इथं आपण. इथं रूम
हर महादेव.